शहर जालना 528 सर्वेमध्ये 6 एकर 20 गुंठे जमीन माझी बापदादाची मूळची जायदाद ते माझ्या वडिलांच्या नावावर आलेली आहे। माझे वडील गोविंदलाल बिजावर सन 1982 मध्ये तत्कालीन जिल्हा अधिकारी जालना येथे यांनीची मंजुरी करून त्याचे प्लॉट त्या जमिनीत प्लॉट पाडले आणि काही प्लॉट त्यांनी विकून टाकले त्या टायमाला। पण आता राहिलेले शिल्लक प्लॉटवर माझे बापदादाची मूळची जायदादवर शेख मुल्ला, शेख शेरू, शेख इक्बाल, शेख जानू, शेख रहमान, शास्त्री मुल्ला जालना इथे राहणारे हे सगळे लोक गुंडागर्दी करून अर्धा रस्त्यावर दाखवून मला धमकावते आहे आणि त्या जमिनीवर त्यांचा हक दाखवतात। पण ती जमीन माझी स्वतःची मालकीची आहे। 7/12 मध्ये ते माझा वडिलांचं नाव आत्ता बी आहे। मारुतीचा मंदिर बारो हे सध्या 7/12 मध्ये लिहिलेले आहे आणि न्यायालयाचा तत्कालीन न्यायालयाचा फैसला आमच्या बाजूला लागलेला आहे, 2 न्यायालयाचा, आणि ते न्यायालयाचा फैसल्याचा विरोध ते जातात, कोर्टात कंडम करतात आणि त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन 8 महिन्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याच्या विरोधात तक्रार केली। त्यात त्यांची गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी जमानत घेऊन परत आमच्यावर दादागिरी करू लागले। दादागिरी करून आम्ही SP साहेबांना विनंती करी, गुजारिश करतो की असे खंडणी जमीन हडप करणारे माफियाधारक गुन्हेगारी हे सगळे लोकांवर कारवाई करावा आणि आम्हाला न्याय मिळावा। ही तिथं मारुतीचा मंदिर आहे, तिथं मी पुजारी आहे, तिथं पूजा करतो। काही परिस्थितीत तिथं जर वाद निर्माण झाला, मला ज्या त्या वेळेस पूजा करताच मला दगडफेक झाली किंवा वाद निर्माण झाला तर जातीवाद निर्माण होऊ शकतो अशी माझी धारणा आहे। पण ह्या जमिनीचा 528 मालकी हक माझ्याकडे आहे आणि सध्या ते हक मालकी हक असून त्यात हे मला दादागिरी करतात आणि धमकावतात। तर न्यायालय SP साहेबांना मला विनंती आहे की ताबडतोब त्यांनी ॲक्शन घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि माझे जे तिथं अतिक्रमण काही केलं असेल ते काढावं। उनके बाद में यानी कि कॉपी 7/12 में मेरा मालकी है, मारुति का मंदिर भी मेरा है, मैं उसका पुजारी हूँ। आम्ही तिथं रोज पूजा करायला जातो। हे 7/12 मारुतीचा मंदिर त्यात मालकी आहे, बारो आहे। आता सध्या शासनाचं काम चालू आहे बारो मार्ग, ती बी परमिशन मीच दिलेली आहे। हे नगरपालिका 53ची नोटीस दिली, मग त्यांची दिवार काढण्यासाठी त्यांनी प्रोटेक्शनसाठी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये लेटर दिलं जायला, कदीम जालना पोलीस स्टेशन। न्यायालयाचे निकाल आहे माझ्या फैसल्यामध्ये, हे न्यायालयाचे निकाल आहे। जिल्हा न्यायालयाचे 2 निकाल आहे माझ्या फैसल्यामध्ये पूर्ण, त्यांना कोर्ट ऑफ कंडम केलेलं आहे, तिथं यायची परमिशन नाही त्यांना। हे 2 न्यायालयाचे निकाल आहे तुम्हाला दिलेले। त्यांच्यावर FIR झालेला आहे 8 महिन्या अगोदर, तरी की ते तिथं येऊन आम्हाला त्रास देतात। हे बघा FIR ची कॉपी। काही लेणं घेणं नाही। 524 नंबर 24 ते नेहमी येतात 524 साठी, काही म्हणतात आमचं काही घेणं देणं नाही। माझा सर्वे नंबर 528 आहे। 524 महाराष्ट्र शासनाची जागा आहे। हे बघा 524 महाराष्ट्र शासनाची जागा आहे, त्याचा 7/12। 528 6 एकर 20 गुंठे माझी जमीन आहे, त्यांचा काही मालकी हक नाही। त्यांचा 7/12 मध्ये कुठं नाव नाही। माझ्या वडिलाचं नाव आहे, आमचं पूर्ण परिवाराचं त्यात नाव आहे, तीच माझी मालकी हक आहे।